मुंबईतील सिंदूर पुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होतंय। उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादांची देखील उपस्थिती असेल। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार आहे। कृष्णा सोनेरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, मुंबईमधला सर्वात जुना आणि प्राचीन पूल ज्याचं लोकार्पण होतंय। वृषेला आपण पाहतो जवळपास 2.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाक म्हणून जो जुना ब्रिज होता त्या पुलाचं नामकरण सिंदूर असं केल्यानंतर आजपासून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आणि पुढे आपण पाहतो की या उद्घाटनाची तयारी जी आहे ती जोरदार पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आजपासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे आणि 11 वाजता हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 2.5 वर्ष मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या संयुक्त पद्धतीने हा ब्रिज उभारण्यात आलेला आहे आणि अगदी प्रशस्त असा ब्रिज जो आहे तो आधी जो एकतर्फी होता तो आता 2 वेगवेगळ्या लेनच्या माध्यमातून हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी येत्या काळामध्ये खुला होणार आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये जी काही वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीचा मार्ग आता जो आहे तो वाहतूक कोंडी फुटणार असल्याची बाब समोर येते आहे। पुढे आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेनं या ब्रिजच्या उद्घाटनासाठी जी काही तयारी केलेली आहे ते आपण पाहतोय। नक्कीच जय्यत तयारी या ठिकाणी केली जाते। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।